लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा संध्याकाळच्या सुमारास पार पडलेला आहे। लालबागच्या राजाचं यंदाचं 91वं वर्ष आहे आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर असतात आणि त्यांची आतुरता आज संध्याकाळी संपलेली आहे। संध्याकाळी 7च्या सुमारास लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आलेली आहे। तर मंडळाचं यंदाचं हे 91वं वर्ष आहे आणि मंडळानं याही वर्षी 7 ते 17 सप्टेंबर या काळामध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतलाय। दरम्यान लोकशाही मराठीच्या माध्यमातून लालबागच्या राजाची ही झलक आपण बघू शकताय। देखणं लालबागचा राजा हे रूप आपण बघताय। 91व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि यावर्षी राजाच्या सुवर्ण अलंकारामध्ये देखील वाढ झालेली आहे आणि देखणं असा मुकुट या ठिकाणी बनवलेला आहे। 20 किलो तब्बल सोन्याचा आणि पाचूने मडवलेला, त्यामुळे राजाचं रूप अजूनच यावर्षी देखणं खूप आपण बघताय की साक्षात या राजमहालामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आज विराजमान झालेला आहे आणि उद्यापासून या राजाचं दर्शन घेण्याकरता जी काय अखंड प्रजा येणार आहे त्यासाठी आम्ही कार्यकर्ते झटणार आहोत। लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यावर्षी 91वं वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी प्रथम दर्शन आपण खास करून माध्यमांसाठी या ठिकाणी आयोजित केलं होतं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं हे वातावरण असतं दरवर्षीच्या प्रमाणे। यावर्षी देखील या लालबागच्या राजाच्या दर्शनाला मुंबई किंवा महाराष्ट्रातून हिंदुस्थानातूनच नव्हे तर संपूर्ण जगभरातून करोडो भाविक या लालबागच्या राजाच्या दर्शनाला येणार आहेत आणि येणाऱ्या भाविकांना या लालबागच्या राजाचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी मंडळाचे 4 ते 5 हजार कार्यकर्ते दिवसरात्र मेहनत घेत आहेत। वेगवेगळ्या प्रकारचं रांगेंचं नियोजन आहे, मंडप घातलेले आहेत, अत्याधुनिक अशी मंडपामध्ये आपण सुविधा भाविकांसाठी तिथे प्रोव्हाइड केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।